ताजी स्थिती जाणून घेऊया। शिळफाटा मुंब्रा रोडवरून सुरेश काटे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सुरेश, सकाळपासून तुफान पाऊस बरसतोय, सध्या या परिसरातलं चित्र काय आहे नेमकं? आता सध्या मुंब्रा शिळफाटा रोड जो आहे त्यावरती जर पाहिलं तर आता दुसऱ्यांदा हे पाणी भरतंय। जवळपास कमरेइतकं पाणी आहे। आपण ही रिक्षा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पूर्ण रिक्षा ही पाण्यामध्ये डुबायला लागलेली आहे। पुढे रस्ता जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। आता सध्या या रस्त्यावरती जर पाहिलं तर नदीचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। काही गाड्या अर्ध्याच्या वरती ज्या आहेत, जे वाहनं जे रस्त्याने चाललेत ते देखील अर्ध्याच्या वरती पाण्यामध्ये गेलेले आहेत। आणि दुपारी 1:30-2च्या दरम्यान या पाऊस झाला आणि या पावसानंतर आता या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी पुन्हा भरायला सुरुवात झालेली आहे। ही रिक्षा बघा, अर्ध्याहून जास्त पाण्यामध्ये डुबलेली आहे। जर पुढे काही एक मोठा ट्रक उभा आहे, त्या ट्रकचे चाक देखील पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत। आणि आपण जर लांब जर पाहिलं रस्त्यावरती, जर आपल्याला असं वाटतंय आपण मुंब्रा शिळफाटा रोडवरती नाही तर एका कुठल्या तरी नदीमध्ये उभा आहोत, असं आपल्याला हे दृश्य आता सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळतं। मी आणखी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर पाहिलं तर शिळफाटा रोडच्या पुढच्या बाजूला आता काही वाहनं जे आहेत ते थांबलेले आहेत आणि रस्त्यावर हे जर पाहिलं आपण तर या रस्त्यावरती पूर्णपणे पाणी आहे। मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वाहनांना पुढे त्या ब्रिजच्या त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। आणि हा जो परिसर जर पाहिलं तर पूर्ण नदीसारखं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला जे आहे या ठिकाणी मिळतंय। सुरेश, आपण बघतोय रस्ते अक्षरशः नद्यांचं स्वरूप, जसं तू सांगतोयस। हा रस्ता नेमका किती रस्त्यांना कनेक्ट करतो? कोणकोणत्या रस्त्यांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झालाय? तिकडची ताजी स्थिती काय आहे परिसरातली, सुरेश? हा रस्ता जर पाहिलं तर ठाण्यावरून मुंब्रा ते नवी मुंबईला देखील जातो। त्याचप्रमाणे महापे असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी जातो। त्याचप्रमाणे कल्याण, डोंबिवली आणि नाशिकच्या ठिकाणी देखील हा रस्ता जात असल्यामुळे आपण जर पाहिलं तर रस्त्यावरची कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। आणि ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक जी आहे ती आता सध्या पुढच्या पुलावरती जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। आणि हे जवळपास कमरेच्याही वरती आणि जे आहे ते आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं या रस्त्यावरती। आपण बघू शकतो ही रिक्षा आहे बघा, ही रिक्षा तर पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे। पुढे एक कंटेनर थांबलेला आहे, तो देखील त्याचे चाक जे आहेत ते पाण्यामध्ये आहेत। काही या ठिकाणी आपण बाजूला मोठे मोठे घर देखील खरं सुरेश, प्रचंड प्रमाणात रस्त्यावर पाणी, जसं तू आम्हाला दाखवतोयस, आणि अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे।